तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकच्या नवीन व्हिडिओत तुमचं सगळं शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण रेन पाईपचा खूपच वर्षापासून चांगल्या पद्धतीने उपयोग करत आहोत। तर याबद्दल मी माझा स्वतःचा अनुभव तसेच माझ्या शेतामध्ये मी रेन पाईप वापरल्यानंतर काय मला फायदा झाला तसेच काय नुकसान झालं किंवा रेन पाईप कोणत्या पिकासाठी वापरू शकतो, तसेच रेन पाईपची साईज किती असावी, तसेच रेन पाईप जोडताना आपल्याला त्यामध्ये लांबी रुंदी व दोन रेन पाईपमध्ये किती अंतर ठेवावं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। तसेच रेन पाईप आपण नवीन रेन पाईप विकत घेत असताना रेन पाईपला जे काही छिद्र असतात ते कशा पद्धतीने असावे याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर निश्चितच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे त्यांना देखील रेन पाईप जोडताना कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, त्यामध्ये चांगल्या पद्धतीची माहिती त्यांना मिळून जाईल। तर मित्रांनो, निश्चितच व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आपल्या टॉपिकला। मित्रांनो, निश्चितपणे आपल्या सर्वसाधारणपणे शेतकरी बांधव हे रेन पाईपचा उपयोग कांद्यासाठी, कांद्याच्या रोपासाठी किंवा कोथिंबीर, मेथी की पालक अशा पालेभाज्यांच्या पिकांसाठी किंवा मुळा किंवा इतर अशा बऱ्याचशा पिकांसाठी रेन पाईपचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करत असतात। विशेष करून कांद्यासाठी व कांद्याच्या रोपवाटिकेसाठी, कांद्याच्या रोपासाठी रेन पाईपचा चांगल्या पद्धतीनं आमच्या भागात उपयोग केला जातो आणि आम्ही देखील त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं 4-5 वर्षापासून उपयोग करत आहोत। तर मित्रांनो, आता बघूयात आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा रेन पाईप जोडतो या रेन पाईपची साईज किती असावी किंवा रेन पाईप आपल्याला कशा पद्धतीचा असावा। तर निश्चित मित्रांनो, सर्वसाधारणपणे रेन पाईपची साईज ही 20 mm, 32 mm आणि 40 mm या प्रकारामध्ये मी बघितली स्वतः आणि वापरताना सुद्धा बघितलेली आहे। तसेच मित्रांनो, या रेन पाईपचा एक वेगळाच प्रकार म्हणजे या रेन पाईपचे छिद्र। तसंच मित्रांनो, या रेन पाईपला आपण जेव्हा शेतामध्ये जोडतो किंवा नवीन रेन पाईप आणतो त्यामध्ये या रेन पाईपला झिगझॅग पद्धतीनं छिद्र असायला हवे। सर्वसाधारण झिगझॅगच असतात, परंतु त्यामध्ये देखील खूप प्रकार आहेत। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डायरेक्ट डेमोमध्ये सुद्धा दाखवणार आहे की होल हे कशा पद्धतीनं असावे। तसंच मित्रांनो, हे होल हे तिरकस असल्यामुळं पाणी सर्व बाजूला सारखे उडते। तसंच जर हे होल जर एक सरळ रेषेमध्ये असेल तर पाणी व्यवस्थित उडत नाही आणि पिकामध्ये व्यवस्थित ओलावा आपल्याला बघायला मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, हे रेन पाईप आपल्या शेतामध्ये जोडताना याची लांबी रुंदी कशा पद्धतीनं असावी। तर मित्रांनो, रेन पाईप जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये जोडतो तर याची लांबी सर्वसाधारणपणे आपण आपल्या शेताच्या हिशोबाने ठेवू शकतो, परंतु मित्रांनो, सर्वसाधारण दुकानदारांच्या किंवा आपल्या स्वतःच्या अनुभवावरून असं लक्षात आलं आहे की याची लांबी सर्वसाधारणपणे 120 ते 150 फुटापर्यंत आपण ठेवू शकतो। यापेक्षा जास्त जर लांब ठेवलं तर ज्या ठिकाणाहून पाणी जातं तिथे जास्त उंच फवारा उडतो आणि शेवटच्या टोकाला फवारा कमी उडतो, त्यामध्ये ओलावा चांगल्या पद्धतीने होत नाही। म्हणजे यामध्ये 100 ते 120 ते 150 फुटापर्यंत आपण लांबी ठेवू शकतो। आणि दोन रेन पाईपच्या पाईपमधील अंतर किती असावं, तर हे सर्वसाधारणपणे दुकानदार सांगतात की 20 फूट आपल्याला, म्हणजे इकडं 10 फूट आणि इकडं 10 फूट असं दोन्ही बाजूला 10-10 फूट ओलावा होऊ शकतो, परंतु तसं होत नाही। आपण जर लांबी वाढवली तर पाणी जवळ पडतं आणि लांबी जर कमी केली तर पाणी हे लांब लांब पडतं, परंतु जवळ केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोडजाड करावे लागते। यासाठी दोन रेन पाईपामधील जे काही अंतर आहे, दोन कॉकमधील जे काही अंतर आहे ते सर्वसाधारणपणे आपण 13 ते 14 फुटापर्यंत ठेवावे। म्हणजेच 13 फुटा जर ठेवलं तर आपल्या जे काही आपण सारे पाडतो, जे काही वळ पाडतो त्यामध्ये 6 फूट इकडं आणि 6 फूट तिकडं असं बरोबर मापात भिजतं आणि एका रेन पाईपद्वारे 2 वळी आपण भिजवू शकतो। अशा पद्धतीनं मित्रांनो रेन पाईप जोडावा। त्यामध्ये मेन पाईपलाईन ही किती असावी, तर मित्रांनो, रेन पाईप जोडताना मेन पाईपलाईन ही 2 इंची किंवा 2.5 इंची आपण 60 mm किंवा 75 mm ची आपण वापरू शकतो। आपल्या शेतामध्ये आपण रेन पाईप किती लांबीवर जोडणार आहे यावरती ह्या मेन पाईपलाईनची साईज अवलंबून असते। तसेच आपली मोटार किती लांबून पाणी आपण रेन पाईपसाठी आणणार आहे यावर देखील या मेन पाईपलाईनची साईज अवलंबून असते। तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, आपण जर रेन पाईपची विशेष जोडणी व्यवस्थित जर जोडणी केली तर निश्चितच आपल्याला आपल्या शेतामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा बघायला मिळतो आणि पाण्याची देखील खूप चांगल्या प्रमाणामध्ये बचत होऊन आपले पीक देखील खूप चांगल्या प्रमाणामध्ये तजेलदार व
व्यवस्थितपणे राहते. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.